विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला घटकनिहाय कृती जी घटकनिहाय जी प्रश्नपेढी आहे, या प्रश्नपेढीमध्ये आज आपण या घटकनिहाय प्रश्नपेढीचा आज आपण दुसरा भाग अभ्यासणार आहोत। यापूर्वी आपण शाल आणि उपास या दोन पाठावरील ज्या कृती होत्या, या कृती आपण अभ्यासलेला आहात। तुम्ही ते पाहिलाच असाल। जर तुम्ही पाहिले नसाल तर ते कृती पाहून घ्या आणि त्यानंतर तुम्ही हा जो दुसरा भाग आहे घटकनिहाय कृतीचा प्रश्नपेढीचा हा जो दुसरा भाग आहे तो त्यानंतर बघा। विद्यार्थ्यांनो, आपल्याला प्रश्नपेढीमध्ये जो दुसरा भाग दिलेला आहे, या दुसऱ्या भागामध्ये जी कृती आहे ती कृती आपल्याला उपास या पाठावरील जी 5 पान क्रमांक यावरील जी कृती आपल्याला दिलेली आहे, ती कृती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याला कृती क्रमांक 2 यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे। या कृतीमध्ये जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की प्रत्येक कृती ही आपल्याला 7 गुणासाठी विचारली जाते। त्यामध्ये 3 प्रश्न असतात। पहिला प्रश्न असतो 2 गुणासाठी, दुसरा प्रश्न असतो 2 गुणासाठी असे 4 गुण, आणि तिसरा प्रश्न असतो तो सहमत असतो, तो 3 गुणासाठी असतो। असे 7 गुणाचे प्रश्न हे आपल्याला विचारलेले असतात। तर विद्यार्थ्यांनो, यामध्ये बघा, जो पहिला प्रश्न आहे आपल्याला दिलेला प्रश्न पहिला अ, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। विद्यार्थ्यांनो, जर तुमच्याकडे ही कृती पुस्तिका किंवा ही प्रश्नपेढी जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही त्या www.maa.ac.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ती जी प्रश्नपेढी आहे तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्यावर तुम्ही त्या प्रश्नपेढीचा तुम्ही सराव करू शकता। आता हे जे प्रश्न आहेत, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, ही जी कृती आहे यामध्ये पहिली कृती आपल्याला विचारलेला आहे आकलन कृती। यामध्ये आकृतिबंध पूर्ण करा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। यामध्ये 2 गुणासाठी प्रश्न काय विचारले बघा। चाळीतल्या लोकांनी लेखकाला वजन नियंत्रणासाठी सोडायला सांगितलेल्या गोष्टी। आता चाळीतल्या लोकांनी, आणि हा बघा, हा जो उतार आहे तो उतार आपल्याला कुठून दिले, तो दिलेला आहे आपल्याला, तुला सांगतो मी पंत, डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव करू नकोस। इथून ते आपल्याला शेवटची ओळ दिली, मी मात्र या सर्व जणांचे एकूण मनाचे करायचे ठरवले, पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केले। इथपर्यंत आपल्याला हा उतारा दिलेला आहे। या उतारामध्ये जे आधारित प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला काय करायचे, सोडवायचे। यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला दिले, चाळीतल्या लोकांनी लेखकाला वजन नियंत्रणासाठी सोडायला सांगितलेल्या गोष्टी। कोणत्या 4 गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत। बघा काय सांगितले आपल्याला, चाळीतल्या लोकांनी लेखकाला वजन नियंत्रणासाठी सोडायला सांगितलेल्या गोष्टी, आता कोणकोणत्या गोष्टी आपल्याला सोडायला सांगितली त्यांनी ते बघा। आता ही आपल्याला अशी कृती दिलेली आहे, अशी कृती आपल्याला दिली। यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 4 ज्या गोष्टी आहेत 4 गोष्टी लिहायच्या। त्यांना तर भरपूर गोष्टी सांगितल्या, पण आपल्याला काय करायचंय, कोणत्याही 4 गोष्टी लिहायच्या आहेत। ही दुसरी गोष्ट, ही तिसरी गोष्ट आणि ही चौथी गोष्ट। पहिलं बघा, त्यांना सांगितलं की तुम्ही बटाटा खाणं सोडा, बटाटा सोडा।
त्यानंतर दुसऱ्याने सांगितलं तुम्ही भात सोडा, तिसऱ्याने सांगितलं की तुम्ही डाळ सोडा, चौथ्याने सांगितलं की तुम्ही साखर खाणं सोडून द्या, मगच तुमचं वजन उतरेल. आता या पलीकडं जर आपल्याला याने 4च गोष्टी आपल्याला विचारलेले आहेत, इथं 2 गुणासाठी प्रश्न असल्यामुळे आपल्याला 4च गोष्टी लिहायचे. या व्यतिरिक्त जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर बघा लेखकाला कोणकोणत्या गोष्टी सोडायला सांगितल्या. त्यामध्ये मीठ सोडायला सांगितलं, तूप लोणी सोडा म्हणून सांगितलं, तेल व तळलेले पदार्थ सोडा असं सांगितलं, त्यानंतर दिवसा झोपायचं नाही हे पण सांगितलं, आणि पत्ते तर अजिबात खेळायचं नाही. या सर्व गोष्टी लेखकाला काय केलं आहे, आपल्याला वजन घटवण्यासाठी लेखकाचं वजन नियंत्रित करण्यासाठी या त्या चाळीतल्या लोकांनी वेगवेगळे सल्ले त्यांना दिलेले. त्यातले आपण 4 सल्ले लिहिले. कोणी सांगतं बटाटा खाऊ नका, कोणी सांगतं भात खाऊ नका, कोणी सांगतं डाळी खाऊ नका, आणि कोणी सांगतं की साखर खाऊ नका. अशा पद्धतीचं हा पहिला प्रश्न होता. हा पहिला प्रश्न आपण सोडवलेला आहे. यानंतर जो दुसरा प्रश्न दिलेला आहे बघा, दुसरा प्रश्न कोणता दिले आपल्याला की आकलन कृती. आता आकलन कृतीमध्ये काय दिलंय, कोणते लिहा, हे सुद्धा आपल्याला 2 गुणासाठी विचारलेला आहे. 2 गुणासाठी हा प्रश्न आहे, आणि कोणते लिहा. बघा यानंतर हा प्रश्न झाल्यावर आपण काय करू, दुसरा जो प्रश्न आहे कोणते लिहा तो प्रश्न आपण सोडूया. बघा कोणते लिहा. आता पहिला प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे, लेखकाला तेल व तळलेले पदार्थ सोडायला सांगणारे. आता लेखकाला तेल व तळलेले पदार्थ सोडायला सांगणारा कोण होतं, तो व्यक्ती होता बाबू काका. कोण होतं, बाबू काका. या व्यक्तीने लेखकाला सांगितलं की तेल व तळलेले पदार्थ खायचं नाही असं सांगितलं. त्यानंतर बघा त्यानंतर काय सांगितलं, दुसरा प्रश्न, उतार्याच्या आधारे आहार परिवर्तन हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. बघा आपल्याला प्रश्न काय तयार करता येईल, उतार्याच्या आधारे आहार परिवर्तन हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. असा प्रश्न तयार करायचा असेल तर आपल्याला प्रश्न काय तयार होईल, प्रश्न तयार होईल वजन घटविण्यासाठी लेखकाने पहिला कोणता उपाय केला असा जर प्रश्न केला तयार आपण, तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आहार परिवर्तन हा त्याचं उत्तर आपल्याला सापडू शकतं. कारण की लेखकाने वजन घटवण्यासाठी त्यांना हजारो लोकांनी 1000 सल्ले दिले, पण त्या कोणाचं ऐकलं नाही, आणि त्यांनी शेवटी काय सांगितलं की ऐकावे जनाचे करावे मनाचे. या उक्तीप्रमाणे त्यांनी काय केलं की लोकांनी सगळ्यांचं ऐकून घेतलं, पण त्याने स्वतःलाच नंतर ठरवलं की लोकांचं ऐकायचं नाही, लोकांचं ऐकायचं स्वतःच मनाचं करायचं, म्हणून त्यांनी आहार परिवर्तन त्यांनी सुरुवात केली. बघा यामध्ये आपल्याला काय दिलं आहे, या स्वमतामध्ये आपल्याला प्रश्न स्वमत आपल्याला काय दिलं बघा, लेखकाने ऐकावे जनाचे करावे मनाचे असे ठरवले. लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का? आता ऐकावे जनाचे करावे मनाचे या लेखकाच्या मताशी आपण सहमत आहात का, तुम्ही सहमत असाल का? आता हे प्रत्येकाचं विभिन्न मत असणार आहे, कारण की हा प्रश्न स्वमत असल्यामुळं तुमचं मत काय असणार आहे हा वेगळा प्रश्न आहे. यावरती जो मी उत्तर सांगेल तोच उत्तर तुम्ही लिहाल असं काही नाही, कारण की स्वमत आहे, स्वतःचं मत त्या ठिकाणी तुम्हाला मांडायचंय, स्वतःला त्या ठिकाणी अभिव्यक्त व्हायचं आहे. म्हणून हा प्रश्न तुम्हाला तुमच्या मतानुसार काय करायचं आहे, स्वतःला त्या ठिकाणी लिहायचं आहे. मग तुम्ही लेखकाच्या मताशी सहमत आहात का? आहार परिवर्तन करताना लेखकाने काय सांगितलंय की ऐकावे जनाचे करावे मनाचे, म्हणजे लोकांचं ऐकायचं स्वतःच्या मनाचं करायचं. हे लेखकाच्या मताशी किती तुम्ही एकरूप आहात, म्हणजे किती सहमत आहात हे तुम्हाला सांगायचंय. जर मी या मताशी जर असेल किंवा माझा उत्तर जर या ठिकाणी असेल तर मी या ठिकाणी सांगू शकतो
बघा हा उत्तर जो मी तुम्हाला वाचणार आहे तो उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। बघा काय सांगता येईल, होय मी या मताशी सहमत आहे। आपण नेहमी आपल्या मनाप्रमाणेच वागले पाहिजे, नेहमी आपल्या मतावर ठाम निर्धार असले पाहिजेत, दुसऱ्याचे ऐकायचे नेहमी, पण करायचे कोणाचे, आपल्याच मनाचे। आपल्या मनाचे ऐकल्यास नेहमी फायदेशीर ठरते। जसे की उपास या पाठात लेखकाने जनाचे ऐकून मनाचे केले, म्हणजे जनाचे ऐकून वजन कमी करण्याचे ठरवले, पण त्यात ते यशस्वी झालेले नाही। हे आपण पाठामध्ये बघितलेले। प्रत्येक लोकांनी वेगवेगळे सल्ले सांगितले, त्या लेखकाने सगळे सल्ले ऐकले, सगळं करून बघितलं, पण वजन काय उतरलेलं नाही। म्हणून लेखकाला असं वाटलं की आता ऐकले, सगळे जणांचं ऐकलं, पण आता कसं काय करायचं, स्वतःच मनाचं करायचं। म्हणून आपल्या मनाचे ऐकल्यास नेहमी फायदेशीर ठरते। जसे की उपास या पाठात लेखकाने जनाचे ऐकून वजन कमी करायचे ठरवले, पण त्यात ते यशस्वी झाले नाही। कमी व्हायचे ऐवजी लेखकाचं वजन वाढत गेलं। जर त्यांनी जनाचे न ऐकता मनाचा ठाम निश्चय केला असता तर त्याच्या जागी त्यांचं वजन काय झालं असतं, कमी झालं असतं। आता म्हणून मी लेखकाच्या मताशी काय आहे, सहमत आहे, असं आपल्याला या सहमताच्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगता येईल। तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी जो दुसरी कृती होती ती दुसरी कृती या ठिकाणी संपलेली आहे। यानंतर उपास या पाठावर आधारित जी तिसरी कृती आहे ती तिसरी कृती आपण काय करणार आहोत, यानंतर घेणार आहोत। तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या, आपण तिसरी कृती अभ्यासूया। बघा तिसऱ्या कृतीमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, कृती क्रमांक 3 यामध्ये आपल्याला उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। उताराच्या आधारे ज्या सूचनेनुसार आपल्याला कृती करायची आहे, त्या कृती आपल्याला करायची आहे। पहिली कृती काय विचारलेली आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। यामध्ये पहिला प्रश्न दिले, उपास हे कोणाचे खास कुराण होते। उपास हे कोणाचे खास कुराण होते। तर बघा हा या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यापूर्वी आपला जो उतारा आहे तो कुठून कुठपर्यंत आहे। बघा पहिली ओळ उताराची सुरुवात होते, उगीच आरडाओरडा करू नका, वजनाचे ते काय मेलं, होईल हळूहळू कमी, आणि लोकांचं काय मागून खात नाही। बघा काय पहिली ओळ काय आहे, उगीच आरडाओरडा नका करू, वजनाचं ते काय मेलं, होईल हळूहळू कमी, आणि कोणाचं मागून खात नाही आम्ही म्हणावं। बघा इथून ते शेवट, या उताराची शेवट काय आहे, धिंगा मस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती, मी तुम्हास क्षमा करतो। इथपर्यंत हा उतार आहे। उतारा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। बघा यानंतर जो पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, पहिला प्रश्न काय दिले, उपास हे कोणाचे खास कुराण होते। त्यामध्ये पहिलं उत्तर आपल्याला सांगता येईल, उपास हे आचार्य बर्व्यांचे, जे आचार्य बर्वे होते ना, आचार्य बर्व्यांचे कुराण होते। आचार्य बर्वे यांचे ते कुराण होते। त्यानंतर दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे, दुसरा प्रश्न विचारलेला आहे, लेखकाच्या वजनक्षय संकल्पनेला कोणी सुरुंग लावला। आता लेखकाने भरपूर निश्चय केला होता की मला डाळ खायचं नाही, मला उकडलेले पदार्थ खायचे नाही, तळलेले पदार्थ खायचे नाही, त्यानंतर भात खायचं नाही, वेगवेगळे त्यांनी संकल्प केला, पण या संकल्पनेला ज्यांनी सुरुंग लावला ते लेखकाच्या धर्मपत्नी, म्हणजे लेखकाची बायको। बघा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल, लेखकाच्या वजनक्षय संकल्पाला लेखकाच्या पत्नीने सुरुंग लावला असं आपल्याला या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल। यानंतर बघा आकलन कृती 2, दुसऱ्या कृतीमध्ये काय दिले आपल्याला, खालील घटनेचा परिणाम लिहा।
जी खाली घटना झाली त्या घटनेचं आपल्याला काय करायचं आहे, परिणाम काय आहे तो परिणाम आपल्याला लिहायचा आहे. घटना कोणती झाली, लेखकाने दोरीवरची पहिली उडी मारली. आता लेखकाने हे पण करून बघितलं होतं की दोरीवर उड्या मारू आपण सकाळी सकाळी मग वजन कमी होईल, ते सुद्धा त्यांनी करून बघितलं. ही घटना झाली, काय झाली, लेखकाने दोरीवरची पहिली उडी मारली. मग झालं काय, त्याचा परिणाम आपल्याला काय सांगता येईल बघा. परिणाम काय सांगते, लेखकाचा दिवाणखाना लहान असल्याने, दिवाणखाना लहान असल्याने तेथे ड्रेसिंग टेबलवरील बाटल्या, ड्रेसिंग टेबलवरील बाटल्या खाली पडल्या. तर दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी व अर्धवट घरात राहून दोरी उडी मारली असता दोरी बर्वेच्या गळ्यात पडली. दोरी आचार्य बर्वेंच्या गळ्यात पडली. हा त्याचा परिणाम झाला. कारण की लेखकाने दोरीवरची उडी जेव्हा मारली तेव्हा काय झालं, लेखकाचा दिवाणखाना लहान असल्याने तिथे ड्रेसिंग टेबलवरील बाटल्या खाली पडल्या. तर दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी व अर्धवट घरात राहून दोरी उडी मारली असता दोरी आचार्य बर्वेच्या गळ्यात पडली. हा त्याचा परिणाम झाला. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, पुढील विधान सत्य की असत्य ते लिहा. विधान काय आहे, बाबा बर्वेंच्या लेखकावर आधीपासून राग होता. हे सत्य आहे. हे काय आहे, सत्य आहे. कारण की यानंतर दुसरा हा पहिला आणि हा दुसरा, याला आपण काय लिहिता येईल, सत्य. कारण की आचार्य बर्व्याचा लेखकावर आधीपासूनच राग होता. हे आपण पाठामध्ये अभ्यासलेलं आहे आणि आपल्याला या उत्तरामध्ये सुद्धा वाचून सांगता येईल की ही गोष्ट सत्य आहे. तर विद्यार्थ्यांनो, यानंतर जो सहमत दिले, सहमत आपल्याला काय दिले 3 गुणांसाठी, लेखकाने एकावे जनाचे करावे मनाचे असे ठरवले. लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का? विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाचं उत्तर अगोदरच्या कृतीमध्ये आपण घेतलेलं आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला परत लिहायची गरज नाही. जर तुम्हाला परत लिहायची आवश्यकता पडली तर तुम्ही त्या प्रश्नाच्या आधारे तुम्ही काय करू शकता, त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता. कारण की या पूर्वीच्या कृतीमध्ये तिसऱ्या कृतीमध्ये आपण तो घेतलेला आहे. आता दुसऱ्या कृतीमध्ये घेतला आपण, ही तिसरी कृती आहे. तिसऱ्या कृतीमध्ये आपण हा प्रश्न सहमताचा आपण परत घेतलेला आहे, त्याच्यामुळे परत लिहायची आवश्यकता नाही. आता कृती क्रमांक 4, यानंतर आपण काय करूया, जी चौथी कृती आहे ती चौथी कृती आपण अभ्यासूया. बघा, आतापर्यंत आपण 2-3 कृती अभ्यासल्या. ही तिसरी कृती आहे. दुसरी कृती अभ्यासला, तिसरी अभ्यासला. आता आपल्याला काय करायचे, जी चौथी कृती आहे ती चौथी कृती आपल्याला अभ्यासायची आहे. आता उपास या पाठावरील ही जी कृती आहे ही शेवटची कृती आहे, उपास या पाठावरील. यानंतर आपल्याला नवीन पाठावरील कृती अभ्यासायचा आहे. बघा, कृती क्रमांक 4 काय विचारलेला आहे. पहिला प्रश्न विचारले, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. काय कृती दिली, आकलन कृती. खालील चौकटी पूर्ण करा.
प्रश्न काय दिले चौकटीमध्ये, लेखकाचे कुचकट स्वभावाचे शेजारी. आता लेखकाचे जे शेजारी होते ते कुचकट स्वभावाचे होते आणि त्यात कोण होतं? पहिलं होतं जनोबा रेगे. जनोबा रेगे हे शेजारी होते पण ते कुचकट होते. त्यानंतर दुसरा प्रश्न, लेखकाने वजन काट्यात टाकलेले आणे कोणते होते? बघा दुसरे जे आणे होते ते आनेली जे होते हे आणे होते. बघा या आपला जो पाठ आहे हा जो उत्तर आहे विद्यार्थ्यांनो, हा उत्तर आपल्याला पहिली ओळ काय दिली? 15 वडाभरात फक्त 2 वेळा साखर भात झाला. एकदा सोकाजीने चोरून कोळंबी भात चारला व खालच्या इथून ते शेवटची ओळ आपली आहे. काय शेवटची ओळ आहे? तर या जन्मात जाणार नाही, छे वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. इथपर्यंत पहिली ओळ पासून शेवटची ओळ मी वाचलेली आहे. याच्या मधला जो उत्तर आहे तो उत्तर आपल्याला कृतीमध्ये दिलेला आहे, आपल्या प्रश्नपेढीमध्ये दिलेला आहे. आणि या प्रश्नपेढीवरचे जे प्रश्न होते ते पहिला प्रश्न आपण काय या ठिकाणी सोडलेला आहे. पहिला प्रश्न काय विचारला होता की लेखकाचे कुचकट स्वभावाचे शेजारी हे कोण होते? जनोबा रेगे. आणि दुसरा प्रश्न आपल्याला विचारला होता, लेखकाने वजन काट्यात टाकलेले नाणे हे कोणते? आनेली जे नाणे होते ते नाणे होते. त्यानंतर जो दुसरा प्रश्न विचारलेला आहे, दुसरा प्रश्न काय दिले? लेखकाचे वजन कमी करण्याचे 2 खात्रीशीर उपाय. बघा आता लेखकाने स्वतःच्या मनाशी निश्चय केला होता की आता लोकांचा ऐकून काही फायदा नाही, लोकांचं ऐकून आपलं वजन कमी करण्याऐवजी आपलं वजन वाढवलेलं आहे, आता आपल्या स्वतःच्या मनाचं करायचंय. आणि त्यांनी मनाचं केल्यानंतर बघा दुसऱ्यामध्ये त्यांनी पहिला उपाय काय सांगितलं? तर त्याने सांगितलं असामान्य मनोनिग्रह, म्हणजे मनावर नियंत्रण ठेवायचं. असामान्य मनोनिग्रह. त्यानंतर दुसरा उपाय काय केला त्यांनी? जीवा नियंत्रण. आता असामान्य मनोनिग्रह म्हणजे मनावर ताबा ठेवायचं आणि जीवा नियंत्रण म्हणजे आपल्या जीवेवरती नियंत्रण ठेवायचं. या 2 गोष्टी त्यांनी काय केलेलं आहे? वजन कमी करण्यासाठी लेखकाने खात्रीशीर उपाय त्यांनी 2 केलेला आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, तिसरा प्रश्न आपल्याला आकलन कृती दिलेली आहे. आकलन कृती. आता आकलन कृतीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? बघा 2 शब्द या ठिकाणी दिलेले, हे दोन्ही शब्द आपण या ठिकाणी लिहूया. बघा काय दिलं आपल्याला? योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा. आता या ठिकाणी काही प्रश्न दिले आणि त्या ठिकाणी त्यांनी पर्याय दिले, त्यातला एक योग्य पर्याय निवडायचा आहे आणि आपल्याला ती गाळलेली जागा पूर्ण करायची. पहिलं उदाहरण जर बघितलं, बघा अ क्रमांकाचं उदाहरण आपल्याला काय दिले? जवळ रिकामी जागा. दिवस हा क्रम चालू होता. बघा जवळ किती त्यांनी ऑप्शन सांगितले आपल्याला पर्याय? 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 12. बघा जवळजवळ 10-12 दिवस चालू होते. म्हणजे इथं जो पर्याय अचूक पर्याय आहे तो अचूक पर्याय कोणता आहे? 10-12. 10-12 जो हा पर्याय आहे तो अचूक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, आ क्रमांकाचा काय दिले आहे? दुर्दैवाने रोज गायीचे रिकामी जागा दूध मिळण्याची सोय नव्हती. काय होतं? दुर्दैवाने रोज गायीचे रिकामी जागा दूध मिळण्याची सोय नव्हती.
सोय नव्हती. आता ऑप्शन काय दिले आपल्याला? ताजे, सकस, गरम, धारोष्ण. आता ताजे दूध, सकस दूध, गरम दूध हा आपल्याला आपल्या पाठामध्ये शब्द आलेला नाही. धारोष्ण, धारोष्ण हा आपल्याला पाठामध्ये हा नाव आलेलं आहे. आता धारोष्ण म्हणजे काय? जेव्हा गाईची धार काढत असते, जेव्हा गाईचं दूध काढत असतात तेव्हा ती जी धार असते ती गरम असते, म्हणून त्याला आपण धारोष्ण म्हणत असतो. जेव्हा गायीकडून जेव्हा दूध आपण लगेच काढतो गायीपासून, तेव्हा जेव्हा काढल्यानंतर जेव्हा धार येते ती धार गरम असते आणि तिला धारोष्ण म्हणतात. दुसरा बघा, दुसरा जो प्रश्न आहे यातील पहिलं काय दिलं आहे? अनेक शब्दासाठी एक शब्द लिहा. अनेक शब्दासाठी एक शब्द. आता आपण व्याकरणाच्या भागामध्ये घेतलेले, तरी पण आपण या ठिकाणी हा प्रश्न पाहूया. काय दिले? साखर घालून केलेला भात. आता साखर घालून केलेला भात काय असतो? हा असतो साखर भात. काय असतो हा? साखर भात. दुसरा पर्याय बघा, दुसरा प्रश्न काय दिले? 15 दिवसाचा समूह. आता 15 दिवसाचा समूह काय असतो? पंधरवडा. काय असतो हा? पंधरवडा असतो. पंधरवडा हा 15 दिवसाचा समूह असतो ना. त्यानंतर बघा आपल्याला काय विचारलं आहे? आपल्याला स्वमत विचारलेले आहे. स्वमत. आता यामध्ये प्रश्न आपल्याला काय दिले बघा. बघा, लेखकाने आपले आहार वृत्त कसे चालू ठेवले होते हे तुमच्या शब्दात लिहा. काय प्रश्न आहे? लेखकाने आपले आहार वृत्त कसे चालू ठेवले होते ते तुमच्या शब्दात लिहा. आता या शब्दाचं उत्तर, जसं मी प्रत्येक शब्दाला सांगतो, प्रत्येक प्रश्नाला सांगतो स्वमताच्या वेळेस, की हा प्रत्येक प्रश्न प्रत्येकाच्या मतानुसार हा वेगळा असणार आहे, म्हणून याचं उत्तर माझ्या उत्तराशी निगडीत असेलच असं सांगता येत नाही. तरी मी माझं मत या ठिकाणी आपण काय सांगणार आहेत? मी माझं मत या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. बघा, मला असं वाटतं की लेखकाने अशी भीष्म प्रतिज्ञा घेतली होती की 50 पौंड वजन कमी करून दाखवीनच. त्यांनी डाएटला सुरुवात केली. त्यांनी बटाटा, प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ, साखर, मीठ, लोणी तूप, तेल, तळलेले पदार्थ हे सर्व पदार्थ चाळीतल्या लोकांच्या व ऑफिस मधल्या सहकाऱ्यांच्या मतानुसार त्यांनी खाणे सोडून दिले होते. त्यानंतर पहिला दिवस तर सुरळीत गेला, पण दुसऱ्या दिवशी नाडगोंडला प्रमोशन मिळालं, म्हणून काय झालं तिथं की ज्या साऱ्या सेक्शनला पार्टी दिली, तिथली जी सेक्शन होते त्या साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. बटाटे वडे, भजे, मिठाई व चिवडा पाहून लेखकाचं मन राहावेना. आणि लेखकाने 6वी भज्याची प्लेट अडवल्यावर ते म्हणतात की मी डाएटवर आहे. सर्वांनी त्यांना वेड्यात काढलं, कारण त्यांचं जे व्रत घेतलं होतं की डाएटवर आहे, पण त्यांनी 6वी प्लेट भज्याची हातात घेतली होती. म्हणजे त्यापूर्वी त्यांनी 5 प्लेट खाऊन फस्त केले होते आणि त्यांनी 6वी प्लेट घेतल्यावरती ते काय म्हणतात की मी डाएटवर आहे. आता त्यानंतर लेखक शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सरपळत भाज्याच्या खुराक लेखकाच्या बायकोने चालू केली होती. अशा प्रकारे लेखक जसे सल्ले मिळेल तसे ते उपाय साध्य करत गेले आणि आपला जो व्रत होता तो व्रत अशा प्रकारे त्यांनी काय केलं? चालू केलेलं होतं. असं आपल्याला या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपल्याला उत्तर म्हणून स्वतःचं मत या ठिकाणी सांगता येईल. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपले 4 कृती, उपास या पाठावरील 4 कृती आपण अभ्यासलात. यानंतर आपल्याला फुटप्रिंट्स कोणते? यानंतर आपल्याला फुटप्रिंट्स या पाठावरच्या ज्या कृती आहेत, या कृती आपल्याला काय करायचंय? अभ्यासायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बघा नवीन पाठ, जो पाठ क्रमांक 7 आहे, ज्या पाठाचं नाव आहे फुटप्रिंट्स. या पाठाला ज्याने लिहिलेलं आहे लेखकाचं नाव आहे डॉक्टर
प्रदीप आवटे. आता विद्यार्थ्यांनो, या पाठावरील ज्या कृती आहेत या सर्व कृती आपल्याला अभ्यासायची. यामध्ये जी पहिली कृती आपल्याला दिलेली आहे ती 7 गुणासाठी आपल्याला पहिली कृती आहे. यामध्ये पहिली कृती काय दिली? उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता हा जर आपण उतारा बघितलं तर हा उतारा आपल्याला कुठपर्यंत दिलेला आहे? पहिली ओळ उतार्याची काय दिली आपल्याला? अहो स्नेहाताई, मी कुठं एसीत बसून शान काम करते बाई, शेणामातीत काम करावं लागतं आण आमच्या. आता ही पहिली ओळ झाली आणि शेवटची ओळ काय सांगते आपल्याला? मामा गमत तर बघू माझ्या ऍपची, त्याचं नाव आहे फुटप्रिंट्स. असं म्हणत सुमितनं आपला स्मार्टफोन काढला. आता या शेवटच्या ओळीपर्यंत हा उतारा आपल्याला अभ्यासाला दिलेला आहे. या उतारावरील हा जो उतारा आहे या उतारावर आधारित जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला काय करायचे आहे? अभ्यासायचे. तर यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला काय दिले? आकृती पूर्ण करा. आता यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, रेखा मावशींनी मळकट पायाबद्दल दिलेली कारणे. आता जी रेखा मावशी होती, जी घरकाम करणारी बाई, आता या बाईचं नाव होतं रेखा मावशी. या रेखा मावशीचं पहिलं प्रश्न काय दिले? रेखा मावशींनी मळकट पायाबद्दल दिलेली कारणे. त्याचं उत्तर बघा आपल्याला काय लिहिता येईल? रेखा मावशींनी मळकट पायाबद्दल दिलेली कारणे. आता कोणती कारणे आहेत ती कारणे बघूया आपली. कोणती कारणे आहेत? रेखा मावशीने जी कारणे दिली ती कोणती कारणे आहेत? पहिलं कारण आपल्याला सांगता येईल बघा, हे प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, हे सर्व प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील, तुम्हाला उत्तर फक्त बोर्डावर लिहून घ्यायचं आहे. बघा पहिलं त्यांनी काय सांगितलं? पहिलं त्यांनी कारण सांगितलं की शेणामातीत काम करावं लागतं. शेणामातीत काम करावं लागतं. त्यानंतर दुसरं कारण त्यांनी काय दिलं? दुसरं कारण दिलं की उखडलेल्या रस्त्यावरची धूळ पायाला लागल्यावर 10 मिनिटात हातपाय धुवायला वेळही नसतो. बघा 10 मिनिटाला 10 मिनिटात 10 मिनिटात व्यवस्थित लिहूया आपण. 10 मिनिटात हातपाय धुवायला वेळही नसतो आणि भरपूर पाणीही नसते. वेळही नसतो व भरपूर पाणीही नसते. बघा आपल्या मळलेल्या पायाबद्दल रेखा मावशींनी हे 2 जबरदस्त कारण दिलेले आहे. त्यांनी सांगितलं की भाई शेणामध्ये काम करावं लागतं, त्याच्यामुळे पाय मळकट होतात. दुसरा कारण काय दिलं? उखडलेल्या रस्त्यावरची धूळ, जे रस्ता उखडलेले असतात, आता डांबर रस्ता आहे तिथं उखडलेला आहे, तिथली जी धूळ आहे तिथली धूळ पायाला चिटकते, पायाला लागते आणि सारखं 10 मिनिटांमध्ये पाय धुवायला तेवढं वेळ पण नसतं आपल्याकडं आणि तेवढं भरपूर पाणी नसतं, म्हणून माझे पाय मळकट आहेत. हे स्ट्रॉंग कारण, मजबूत कारण रेखा मावशींनी त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे.
त्यानंतर पान क्रमांक 4 यावर दुसरी कृती आपल्याला काय दिलेली आहे. दुसरी कृती हे जर झालं असेल हे लिहून घ्या. जर तुमचं लिहिणं झालं नसेल तर लिहून घ्या. यानंतर आपण दुसरी कृती यामध्ये आपल्याला काय दिलंय की आकृती पूर्ण करा. हा दुसरा प्रश्न जो दिलाय तो आपण दुसरा प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थ्यांना दुसरा प्रश्न आपल्याला काय दिलाय. दुसरा प्रश्न आपल्याला दिले आकृती पूर्ण करा. यामध्ये काय दिलंय पावडे काकांच्या तळव्याची वैशिष्ट्ये. पावडे काकांच्या तळव्यांची वैशिष्ट्ये. आता काय आहे बरं पावडे काकांचे तळव्यांची वैशिष्ट्ये काय सांगता येईल आपल्याला. 2 वैशिष्ट्ये सांगता येईल. आता 2 वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येईल. कोणती 2 वैशिष्ट्ये आहेत की पावडे काकांचे जे तळवे आहेत ते कसे आहेत गोजिरे. गोजिरे तळवे आहेत नरम एकदम. आणि दुसरं काय आहे वैशिष्ट्य तर ते लोण्यासारखे आहे. कसे लोण्यासारखी. हे 2 वैशिष्ट्ये आपल्याला पावडे काकांच्या तळव्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला काय दिले या बाजूला लिहितो मी. हा अ होता आणि हा आ मध्ये काय विचारले एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न आपल्याला काय विचारले एका वाक्यात उत्तर. एका वाक्यात आपल्याला उत्तर लिहायचं आहे. प्रश्न काय आहे सुमितने तयार केलेले ऍप कोणते. आता सुमितने आपण जेव्हा फुटप्रिंट्स हा पाठ अभ्यासला तेव्हा आपण बघितलं होतं की सुमितनं विदेशामध्ये इंजिनिअरिंग करून त्यांनी एक ऍप बनवला होता. त्या ऍपचं त्यांनी नाव ठेवलं होतं फुटप्रिंट्स. काय ठेवलं होतं फुटप्रिंट्स. हा फुटप्रिंट्स हा ऍप सुमितने बनवलेला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो तिसरा प्रश्न सोमत. प्रत्येक वेळेस ते सोमत परत काय प्रश्न आले तुमच्या घरी येणाऱ्या कामवाल्या मावशीचा अनुभव थोडक्यात सांगा. तुमच्या घरी येणाऱ्या कामवाल्या मावशीचं अनुभव तुम्हाला थोडक्यात सांगायचा आहे. आता ग्रामीण भागामध्ये तर मावशीच नसते. स्वतः घरामधल्या स्त्रिया काम करत असतात. शहरी भागामध्ये फक्त मावशी असतात. त्याला आपण घरकामवाली बाई म्हणत असतो. मग शहरामधल्या मुलांना याचं स्पष्टीकरण सांगते. एक ग्रामीण भागातल्या मुलाचं जर मत आपल्याला सांगायचं असेल एक विद्यार्थी या नात्याने जर आपल्याला ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील एका विद्यार्थ्याचं मत जर सांगायचं असेल तर ते मत काय असू शकतं. बघा माझ्या घरी काम करायला येणाऱ्या मावशी यांचं नाव आहे सखू मावशी. काय मत आहे विद्यार्थ्याचं माझ्या घरी ज्या काम करायला घरातल्या काम करायला ज्या मावशी येतात त्या मावशीचं नाव आहे सखू मावशी. त्या स्वभावाने खूप प्रेमळ आहेत. मी त्याच्याशी खूप गप्पा मारतो व त्या पण खूप बोलतात. त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे मी त्यांना काही वेळेस मदत करत असतो. एके दिवशी माझे आई बाबा गावाकडे गेले होते. त्या दिवशी मी नेमका आजारी पडलो. मी दिवसभर झोपलेलोच होतो. मग मावशी आल्या व त्यांनी पाहिलं की मला खूप ताप आलेला होता. मग त्यांनी त्यांचे सर्व काम सोडून व त्यांचे मूलबाळ सोडून त्या मावशी रात्रभर माझ्याजवळच थांबल्या व माझ्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या लावल्या. माझी काळजी घेतली व माझ्याजवळ थांबल्या. दुसऱ्या दिवशी माझे आई वडील आले व त्यांनी सखू मावशीचा पगार पहिल्यापेक्षा अधिक वाढवला. तेव्हा त्यांना कळालं की तिचं मूळ सोडून माझ्या बरोबर थांबली. म्हणून माझ्या आईवडिलांनी सखू मावशीचं
आभार मानलं. आता हे एका विद्यार्थ्याचं मत आपण या ठिकाणी सांगू शकतो, पण प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रत्येकाचं मत हा वेगळं असणार आहे. म्हणून स्वमत हे प्रत्येकाच्या मतानुसार हा वेगळं असतं. आता मी या ठिकाणी एका मावशीचं उदाहरण सांगितलं. तुम्ही तुमच्या घरी येणाऱ्या कामाला मावशीचा अनुभव तुम्ही तुमच्या शब्दामध्ये तुम्ही दुसरा शब्द किंवा तुमच्या मतानुसार तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता. म्हणून स्वमत हे तुमच्या मतानुसार वेगळं असतं. आणि मी परत तुम्हाला सांगतोय की माझ्या मताशी तुमचं मत सहमत असेलच असं सांगू शकत नाही. माझ्या घरी जी कामवाली मावशी आहे विद्यार्थ्याच्या मतानुसार एक विद्यार्थ्याचं मत म्हणून मी या ठिकाणी तो मत मांडला की सखू मावशी आहे ती कामावर येते, ती स्वभावाने खूप छान आहे, तिचं काम करण्याचं जो वैशिष्ट्य आहे ते खूप छान आहे, इमानदारीने काम करते, घरातल्या ज्या किमती वस्तू आहेत त्या किमती वस्तूला हात लावत नाही. हे वेगवेगळं मत त्या ठिकाणी असू शकतं. म्हणून तुम्ही तुमचा मत त्या ठिकाणी मांडू शकता. तर अशा प्रकारे हा स्वमत आपण या ठिकाणी मांडलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हा फुटप्रिंट्स या पाठावर आधारित जी पहिली कृती होती ती पहिली कृती या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहात. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जी दुसरी कृती आहे ती दुसरी कृती अभ्यासायची आहे. पण दुसरी कृती हा आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये दुसऱ्या कृतीपासून ज्या नंतरच्या कृती आहेत त्या सर्व आपण काय करणार आहोत, घेणार आहोत. आज या ठिकाणी आपण थांबूया. विद्यार्थ्यांनो, आज या व्हिडिओमध्ये जे शिकवलेला भाग आहे या भागामुळे जर तुमचा फायदा होत असेल आणि झाला असेल तर या व्हिडिओला अधिकाधिक तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर लाईक करायला तर अजिबात विसरू नका. आणि विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर PWA लाईव्ह या पण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा पवन वाघ अकॅडमी यूट्यूब चॅनल. धन्यवाद.